हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आहे ना ते सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर मुलांना सकाळी सकाळी डब्यासाठी ना काचऱ्या आणि चपाती बनवली होती. तेच म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. आणि जरासं तिखट झाली होत्या काचऱ्या, पण ठीक आहे, मुलांनी खाल्लं. त्याच्यानंतर हे गेले होते भाजीसाठी काहीतरी आणायला. त्यात ही रेनकोटची बॅग होती ना, ती म्हटलं सुकट ठेवूया. गोळी मला आज शनिवारी जाईपर्यंत तरी ते कळ थांबू दे. हलक्या अंगानच जाऊन येणार आहे मी. सकाळच्या 6च्या गाडीला बसवायला या मला, ठीक आहे? म्हणून म्हटलं गोळी आणा. होय, पैसे द्यायला बसले तिथं. तुम्हीच द्या मला आता पैसे. अहो हा काय, ही कुठली पॅन्ट? त्याच्यावरची अशी पॅन्ट आहे, वेगळी वाटते. मम्मी तुला माहितीये का मी तुला सकाळी शाळेचा व्हिडिओ दाखवला निवडणुकीचा? हा, तो सकाळी निवडणुकीचा वेण्या घालताना दाखवला असतो. हा, तर त्याचा आज रिझल्ट होता. मी शिस्त मंत्री झाले. अरे वा वा वा, म्हणजे मुलांमध्ये तू एकटीच होतीस. सकाळी मी त्या लिस्टमध्ये बघितलं, मुलांमध्ये एकटीच होतीस. चांगलं झालं ना, सिलेक्शन झालं ते. अभिनंदन. मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार होणार आहे आमचा. सगळीजण माझं अभिनंदन. कधी होणार आहे? बघू आता. सर कोल्हापूरला गेलेत ना. बरं ठीक आहे, चालेल. आज ना बुधवार बाजार असतो, त्यामुळे त्यांना म्हटलं बटाटे वगैरे घेऊन या जावा. मग भाजीला बनवायला आणून दिलं. आणि त्यानंतर बटाटे, परत लिंबू, आणखीन कोथिंबीर आणि गवती चहा असं घेऊन आलेत. कारण बाकीच्या भाज्या ना हे कामावरून येताना ना नवा रस्त्यावरून आणतात, तिकडे बऱ्यापैकी स्वस्त मिळतात. तर मी तो ना इथे लिंबू आणि कोथिंबीर आणि जे काही ते चहापत्ती आणले ना, ती फ्रीजमध्ये ठेवायचं काम करते, नाहीतर मग ते पिशवीमध्ये तसंच राहून जाईल. आणि कोणत्याही गोष्टींना हातासरशी ठेवून दिल्या की मग आपलं काम पण तितकं हलकं होतं. कारण मी दुसरं काहीतरी काम करत होते, तोपर्यंत म्हटलं तू फ्रीजमध्ये सगळं ठेवून घे. फायनली आमच्याकडं घड्याळाची सेल लागते, पण आता बघूया स्वराज कसा कसा लावतोय तो. गप, त्या ह्याच्यावर उभं राहायचं. तुम्ही पण त्याच्या नादी लागलाय. ते काढायचं आहे फक्त. घे का दीदी? थांबा 1 मिनिट. हां, दे पुसूया, दे आधी. का तू पुसतोयस? हे बघ, हे घे, मी आणलं इथं. सेल आणायचं. काय? अरे बाबा, पूस ना राजा आधी. हे घे, इकडनं व्यवस्थित पूस जरा. ते बघ, धुळी बघ. आवाज कर का? फ्रंट घे आता. चांगला रुमाल आणायला. चांगलाच आहे तो, पुसते तुला, त्याला काय नाही झालंय. दीदीन काल परवा देव पुसायला घेतलेलं. तर हे ना इथे स्वराजला सेल काढून देत आहेत आणि पटकन तो सेल घड्याळामध्ये लावून घेतो. त्याच्यानंतर टाईम वगैरे सेट करतो तो स्वतःच. म्हटलं अरे मोबाईलमध्ये बघ, तर तो किचनच्या घड्याळामध्ये बघायला गेला होता, पण परफेक्ट टाईम सेट केला त्यानं, तितकं त्याला समजतं. तर अचानक भयानक आमचा असा प्लॅन ठरला आहे की सवतसड्यावर जायचं. हा तुम्हाला दाखवले थोडा सवतसडा कसा आहे. हा माणूस आमचा फोटारडा आहे, नेतो म्हणतात आणि नेत नाही आहेत. आता आम्ही इथं आवरून तिघं बसलोय. तर थोड्या वेळात जाऊ, आम्ही दाखवतो तुम्हाला. चला बाबांना चला म्हणा. आम्ही ना बाहेर पडल्यानंतर छान असं पावसाचं वातावरण झालेलं आणि हे मागे थांबले होते. आम्ही त्यांची वाट बघत इथे थांबलो होतो. आम्ही बाहेर चाललो. पाऊस आलाय जोराचा. आता मी तिला रेनकोट घातलं तर घातला नाही आहे, मी घातलाय. तशी अशी आपली वाशिष्ठी नदी तुडुंब बऱ्यापैकी भरली. इकडे ही आमची माणसं थांबले.
पावसाळ्यामध्ये ना निसर्ग सगळा हिरवाईने नटलेला असतो आणि कोकणामध्ये हे सुख बघायला मिळतं ना. खरंच म्हणजे तुम्हीसुद्धा कधीतरी फिरायला कोकणामध्ये या पावसामध्ये, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवायला मिळतील. तर इथे बघू शकता हे झोलाई देवीचं मंदिर आहे, जे की आम्ही नवरात्रीमध्ये ओटी वगैरे भरायला येतो. इतकं छान दिसत होतं ना मंदिरवरती असे भरलेले ढग आणि हिरवाईनं नटलेला सगळा निसर्ग आणि त्याच्यामध्ये मंदिर इतकं सुंदर दिसत होतं ना. तर तिथून आम्ही पुढे गेलो. हे दोघंजण आम्हाला थोडं क्रॉस करतात, आम्ही त्यांना थोडं क्रॉस करतो, अशा पद्धतीनं आम्ही गेलो. कोकणामध्ये ना बघण्यासारखे भरपूर सारे ठिकाणं आहेत, पण आपल्याकडे थोडा वेळच पाहिजे हे सगळं फिरण्यासाठी. कशाला काय गरज आहे तिथे इंडिकेटरची गाड्या. ऐक कसलं छान दिसतंय बघ आभाळ. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत सवतसड्यावर आणि हळूहळू रस्ता काढत काढत चाललेलो आहोत. कसलं भारी निसर्ग सौंदर्यावरती पांढरे पांढरे आकाशात निळे निळे नाही आणि हिरवीगार. इथं साप पडला होता आडवा, माहितीये काय. तिथं पुढंच की. मस्त असं कोकणातलं निसर्ग सौंदर्य. आता माझा आवाज येत नसेल कारण इथं खळखळाट भरपूर पाण्याचा आहे, मस्त असा. आणि बघू शकता इकडून असं ही वाट आहे, या वाटेवरून जातात. दाखवलं. तर असं चढत चढत वरती जायचं. मी या सवतसड्याची एक स्टोरी ऐकलेली आहे, ती तुम्हाला आता मी शेअर करते आणि थोडीशीच सांगते, जास्त काही मला फापट पसारा ह्याच्यातला माहिती नाही. एका पुरुषाला 2 बायका होत्या आणि 2 बायका म्हटलं की सवती झाल्या. जी छोटी बायको होती ना त्या पुरुषाची, ती मोठ्या बायकोला त्या कड्यावरून ढकलणार होती, जिथून आता धबधबा पडतोय तिथून. ते मोठ्या सवतीला माहीत झालं. मग तिने काय केलं की आपला स्वतःचा पदर दुसऱ्या त्या सवती म्हणजे छोट्या सवतीच्या पदराला बांधला आणि तिने ढकलल्यानंतर ना दोघी पण या कड्यावरून खाली पडल्या आणि म्हणून या जागेला सवतसडा असे नाव पडले आहे. अशी काहीतरी स्टोरी आहे, चुकलं असेल तर क्षमस्व. फायनली आपण सवतसड्याजवळ पोचलेलो आहोत. पावसाचं प्रमाण जेव्हा जास्त असतं ना तेव्हा सवतसडा मोठ्या प्रमाणात कोसळत असतो जोरात. आणि त्याचे जे दुष्काळ असतात ना, अक्षरशः आम्ही आता चालतोय तिथंपर्यंत दुष्काळ येत आहेत अंगावर आपल्या. आणि अगदी जवळ गेल्यानंतर तर फक्त दुष्काळानेच भिजायला होतं अक्षरशः. मला बघून तुम्हाला कळतच असेल की मला किती आनंद झाला आहे तिथे गेल्यावर. मितो आणि स्वराज जेव्हा लहान होते ना तेव्हा आम्ही जेव्हा जायचो ना तेव्हा पूर्ण धबधब्याखाली जायचो तिथे पाण्यामध्ये. पण आत्ता जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण खूप खूप जोरात धबधबा कोसळतो आहे आणि तरीसुद्धा मुलं डेअरिंग करून जात आहेत, हे चुकीचं आहे. मिताली बस तरी काढला की.
जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये फिरायला वगैरे जातो ना, तेव्हा स्वतःची काळजी घेणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं आपल्याला. त्यामुळे कोणतंही डेअरिंग एक्स्ट्राचं करायची गरज नाही आहे. थोडंसं बघायचं आणि घरी निघायचं, अशा पद्धतीनं आमचं असतं. तिथून मग आम्ही घरी यायला निघालो. तर आत्ताच आम्ही सवतसड्यावरून घरी आलो आहे. कारण मुलांना जायचं होतं म्हणून गेलेलो. खूप छान वाटलं जाऊन. हे दोघं, आज बुधवार बाजार आहे ना आमचा, तर ते फळं घेण्यासाठी थांबलेले आणि दूध पण आणायचं आहे. तर ते येतं घेऊन येतो म्हणाले. तर फळं काय घेऊन येत आहेत बघूया. कारण येताना बघितलं ड्रॅगन फ्रूटच्या इथं तरी थांबले होते. बघूया घेतलं तर घेतलं. ठीक आहे. बोलली होती ना ड्रॅगन फ्रूटच्या इथं थांबलेत, म्हटलं घेतील कितीला हो? किती एवढं महाग? आणि हे डाळिंब. डाळिंब कसं? 200 रुपये. 100 रुपये दोन किलो. तेच म्हटलं. ओले 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 ओले.